नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र मी आलो आहे जालना शहरातील पारशी समाजाच्या आग्यारी येथे. पारशी समाज हा जालना शहरामध्ये त्यांच्या व्यापारामध्ये अतिशय बहुमोलाचं योगदान असलेला हा पारशी समुदाय होता. जालना शहरामध्ये ही जी आपण बघत आहात ही कादराबादच्या मेन भागामध्ये, मुख्य भागामध्ये पारशी गल्ली ज्याला म्हणतात तिथं असलेली ही आग्यारी आहे. ही आग्यारी 7 मे 1841 मध्ये बांधलेली आहे. 7 मे 1841 म्हणजे आज 9 मार्च 2026 आहे. आज या आग्यारीला साधारण 185 वर्ष पूर्ण होत आहे. आग्यारी म्हणजे काय की पारशी समुदायाचा प्रार्थनास्थळ. मग पारशी समुदायाचं प्रार्थनास्थळ म्हणजे तिथं प्रार्थनास्थळ असतं, धर्मशाळा असते आणि प्रार्थना करण्यासाठी एक सेपरेट हॉल असतो, एक ज्वलंत अग्नी एक लावलेला असतो. आग्यारी म्हणजे प्रार्थना स्थळामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नसते, मूर्तीपूजा नसते. एक पवित्र अग्नी, एक विशिष्ट पूजा करून तो प्रज्वलित केलेला असतो आणि त्या अग्नीची ही पूजा केलेली असते. आणि पारशी समुदायामध्ये अग्नी, वायू, जल आणि आकाश यांना पंचभूतांना पवित्र मानलेलं आहे आणि याच पंचभूताची पारशी समुदाय पूजा करत असतो. जसं की पारशी समुदायामध्ये जर एखादा व्यक्ती वारला तर त्याला अग्निडागही देत नाही आणि दफनसुद्धा जमिनीमध्ये दफनसुद्धा, समाधीसुद्धा देत नाही. तर त्याला पारशी विहीर जी आहे त्या पारशी विहिरीमध्ये त्याचा मृतदेह ठेवतात आणि तो मृतदेह पशुपक्षी खाऊन टाकतात. असा पारशी समुदायाचा हा भाग आहे. बेजमजी, पिस्तमजी असो, जालनावाला असो, पिस्तमजी मेहरबानजी असो, बेंझनजी असेल, अशी विविध नावं या जालना शहरामध्ये पारशी समुदायाचे आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, अशीच ही आग्यारी मी आज जालना शहरामध्ये बघायला लाव. मित्रांनो, अतिशय जुनी आग्यारी आहे. आता पारशी समुदाय हा जालन्यामध्ये नाममात्र झालेला आहे. इथं कोणीच राहत नाही कारण की समुदाय फार छोटासा असल्यामुळं आता हा समुदाय पुन्हा मुंबई इथं स्थायिक झालेले आहे. त्यांचे फक्त काही घरांचे अवशेष आणि काही जमीन जुमला बस एवढंच बाकी राहिलेलं आहे. बाकी या समुदायाचं इथं काही राहिलेलं नाही. पारशी समुदाय म्हणजे हा मूळचा पर्शियन, म्हणजे आज जो आपण त्याला इराण देश म्हणतो त्या पर्शियन देशाचा, पर्शियनमधून त्यावेळेस त्यांना काही त्रास झाल्यामुळं त्यांच्या त्यांच्या राज्यावर आक्रमण झाल्यामुळं ते एकेकाळी भारतामध्ये गुजरात राज्यात आले आणि गुजरातमधून सगळीकडं ते व्यापारासाठी पसरले गेले आणि व्यापार त्यांनी वृद्धी वाढवली. त्यामुळं त्यांना पर्शियन या देशातून आल्यामुळं त्यांना पारशीच असं म्हणत असत आणि आजही यांना पारशीच म्हणतात. मित्रांनो, ही आहे पारशी आग्यारी, पारशी समुदायाचं प्रार्थनास्थळ. आपण आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. आपण जे बघत आहात ही आतमध्ये गेल्याबरोबर ही पाण्याची विहीर आहे. पाण्याची विहीर आहे. एक समोरच एक हॉल आहे, प्रार्थनास्थळ आहे. बराच मोठा हा वाडा होता, बरेच मोठं स्थळ होतं. काही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी किंवा प्रवाशांसाठी असे काही इथं डाव्या साईडला खोल्यासुद्धा बांधलेल्या आहेत. ही सर्व आता 2026 मध्ये ही पडझड झालेली आहे. काही दिवसांनी इथे अवशेषसुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. आपण आतमध्ये जाऊन या प्रार्थनास्थळाचा शोध घेऊया आणि हे प्रार्थनास्थळ बघूया. मित्रांनो, या आग्यारीचा हा एक काही भाग आहे आणि हा जो भाग आहे इथं पहिले अगोदर जुनी भिंत होती आणि पारशी आग्यारी म्हणून इथं एक पाटी होती. मी बघितलेली होती ती पाटी. काही कारणामुळे तोडले नाही. जुना व्हिडिओ कधी भेटला तर नक्की तुम्हाला तो शेअर करेल.
आणि जे बघत आहात हे जालना शहरातील मानाचा गणपती नवयुवक गणेश मंडळाचं तयार होत असलेलं मंदिर आहे आणि त्याच्याच अगदी मागे असलेली पारशी गल्ली म्हणजे पारशी समुदायाचं प्रार्थनास्थळ आग्यारी. मित्रांनो, पूर्ण भग्नावस्थेमध्ये आता ही आग्यारी आलेली आहे. या काही आपण छोट्या छोट्या खोल्या बघत आहोत. पूर्ण ही आग्यारी आता पडलेली आहे. हा जो दुसरा भाग आहे तो आता इथून आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बहुतेक ही त्यावेळेसची धर्मशाळाचा हा भाग असू शकतो. अतिशय मजबूत बांधकाम इथं आज आपल्याला 2026मध्ये सुद्धा बघायला मिळतं. मित्रांनो, 1841मधलं झालेलं हे बांधकाम आहे आणि आज 2026मध्ये सुद्धा अतिशय मजबूत इथं हे बांधकाम बघायला मिळतं आपल्याला. परंतु काही आता हे झाडं झुडपं इथं येत आहे. झाडं झुडपं येत आहे. कोणी निगराणीला इथं नसल्यामुळं आता या अवशेषांची दुरावस्था होत आहे. हे आपण बघत आहात ही विहीर आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी की पारशी समुदाय हा अग्नी पाताल जल वायू यांना पवित्र मानतो. तर त्या हिशोबाने इथं पाणीसुद्धा पाण्याची विहीरसुद्धा इथं आहे. मित्रांनो, अशा काही या जालना शहरातील ऐतिहासिक गोष्टी आहेत की त्यांच्या आपण साक्षीदार आहोत. कारण की आता 1841ला बांधलेली आग्यारी आता 2026मध्ये शेवटची घटका मोजत आहे. या आग्यारीचा काही भाग आता पडझड झालेला आहे आणि कदाचित काही वर्षांनी ही आग्यारी इथं दिसणारसुद्धा नाही. कारण आपण इथं बघू शकता अतिशय पडझड इथं झालेली आहे. इथं एक पाटीसुद्धा आहे. तो पाटी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. आपण ही जी पाटी बघत आहात या पाटीमध्ये काहीतरी उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बना में खुदा. मित्रांनो, याच्यामध्ये गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे की जसं बनामी खुदा खा पाक दरे मेहर मरहूम शेठ मेहरबानजी खुर्शेदजी जालनावाला પોતાની પુંજમાંથી રોજ 11 મો ખોરશેદ મહા 8 મો ખાવ સને 1210 यफदे फर्दी तारीख 7 मे सने 1841 ईस्वीने दिने यंदाची 6 म्हणजे तजबी मगवान तारीख जालना रोज 11/8/1305 फसली. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की याचा अर्थ असा आहे की स्वर्गीय शेठ मेहरबानजी खुर्शेदजी जालनावाला यांनी त्यांच्या पैशातून ही वास्तू बांधलेली आहे असा याचा पाठीचा अर्थ आहे. असो मित्रांनो, आता भविष्यात आपल्याला
ही बहुतेक आज्ञारी बघायलासुद्धा मिळणार नाही, अशी आज्ञारी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आज्ञारी आपण कधी बघितलीच नाही, त्याच्यामुळे आपल्याला नेमका याचा अंदाज नाही येत की धर्मशाळा आहे का, प्रार्थना स्थळ आहे का, पवित्र अग्नी पेटवल्याचे ठिकाणे. आणि आज आज्ञारी दाखवणारा कोणी माणूससुद्धा, ज्यांनी आज्ञारी चालू असताना बघितले असा कोणी माणूससुद्धा इथं नाही. कारण की आता पारशी समुदायसुद्धा या जालना शहरातून स्थलांतरित झालेला आहे. पुन्हा मुंबई येथे स्थलांतरित झालेला आहे. अतिशय मजबूत बांधकाम आजही आपल्याला इथं बघायला मिळते, परंतु इथलचे लाकडं, इथलचे पत्र सगळं काढल्यामुळं अतिशय दुरावस्था इथं झालेली आहे. आपण इथं बघू शकता. अतिशय सुंदर पद्धतीने इथं डिझाईन केलेली आहे. हा सगळा मलबा आता इथं पडलेला आहे. मित्रांनो, ह्या आज्ञारी आपण बघायचा प्रयत्न करत आहोत. कदाचित भविष्यात आपल्याला ही आज्ञारी बघायला सुद्धा मिळणार नाही. हा आज्ञारीचा काही भाग आपण इथं बघत आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने इथं सर्व बांधकाम केलेलं आहे. या दोन वास्तूच्या मध्ये जाण्या येण्यासाठी जागा, हवा खेळती राहावी त्या हिशोबाने जागा सोडलेली आहे. मातीमध्ये बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. आपण इथं बघू शकता, हे मातीमध्ये बांधकाम केलेलं आहे. आणि त्यानंतर काही वर्षांनी इथं सिमेंटचा त्यांनी प्लास्टर केलेलं आहे. ज्यावेळेस सिमेंट निघलं, संपूर्ण मातीमध्ये बांधकाम आहे. सर्व काही आता खंडर होत चाललेलं आहे मित्रांनो. हे भविष्यामध्ये आपल्याला कदाचित हे दिसणार सुद्धा नाही. मित्रांनो, हा काही एक बिल्डिंगचा आपण भाग बघण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आता हे जुन्या वास्तू सांगणारा कोणी आपल्याला नसल्यामुळं नेमकं हे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येत नाही की कशा पद्धतीने असेल किंवा होतं. खरं तर या पारशी समुदायाने जो कोणी याचा मालक असेल, वारसदार असेल, त्यांनी ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली पाहिजे की जेणेकरून जालना शहराचा इतिहास तरी राहील आणि पारशी समुदायाचं एक नाव राहील की पारशी समुदाय इथं होता आणि तो कशा पद्धतीने इथं त्यांची पूजा अर्चा करत असत, कसा वास्तव्य करत असत, त्यांच्या काही शेवटच्या खुणा इथं असायला पाहिजे, अशी एक इतिहासप्रेमी म्हणून माझी एक इच्छा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी ही पारशी समुदायाची आज्ञारी दाखवली आहे. बराच भाग, आता 80% भाग जीर्णावस्थेत झालेला आहे आणि पडलेला आहे आणि आता इथं काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे. अशी ही जालना शहरातील पारशी समुदायाचे प्रार्थनास्थळ म्हणजे आज्ञारी मी आज तुम्हाला इथं दाखवलं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा की जेणेकरून जालन्याचा इतिहास सगळ्याला समजेल आणि या वास्तूची देखरेख झाली पाहिजे, ही वास्तू सांभाळली गेली पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपण ही आज्ञारी दाखवू शकू.